वर्ध्यातली असणारी ही सभा आपण त्याला असणारं एक नाव दिलंय, महाएल्गार असं आपण नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे। या सभेला नाव देण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे याचं कारण की एका बाजूला दडपशाही चालली, धैर्यवान फुंडकर हे असणाऱ्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये बोलवलेल्या बैठकींना हजर राहतात, वंचितच्या वतीने हजर राहतात आणि त्यांना निरोप येतो काँग्रेस पक्षाच्या वतीने की तुम्हाला अशोक चव्हाणांशी बोलायचं आहे। आणि आपण काय बघतोय तर अशोक चव्हाणच गायब। आता त्यांनी बोलायचं कोणाशी? हे दडपशाहीचं जे धोरण आहे, इलेक्शन लागेपर्यंत अजून वाढेल। आपण काही नावं सोशल मीडियावरती ऐकतोय, मध्य प्रदेशमधली आहेत, महाराष्ट्रातली आहेत, ते बीजेपीच्या खेम्यामध्ये जाणार आहेत। मी या सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा, लाज लज्जा अजिबात ठेवू नका। पण कुटुंबाला जेल जाण्यापासून वाचवा। जे काही आरएसएस बीजेपीचं सरकार आहे, धमकवते, ब्लॅकमेलिंग करते, की तुम्हाला तर आम्ही पकडू, आमच्याकडे आला नाही तर तुम्हाला आम्ही पकडू, जेलमध्ये टाकू, पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात घ्या। म्हणजे कुटुंबालाही पकडल्या जाणार अशी परिस्थिती आहे। कुणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपी पोलिसांनी पकडले हा शिक्कामोर्तब व्हावा। आणि म्हणून मी म्हणतो जा, खुल्या दिलाने जा, खुल्या मनाने जा, पण जाताना एक निश्चय करा, आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।